केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात दिल्लीसह देशभरात विरोधक आक्रमक झाले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत राज्यसभेमध्ये त्यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावरून गदारोळ सुरू झाला। काय आहे हे नेमकं प्रकरण आणि का झालेत अमित शहा टार्गेट, पाहूयात या रिपोर्टमध्ये। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावरून देशभरात राजकारण तापलं। दिल्लीत हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक। महाराष्ट्राच्या विधान परिषदेतही गदारोळ। विरोधकांच्या टीकेला स्वतः पंतप्रधानांचं प्रत्युत्तर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या एका विधानावरून देशभरात राजकीय वातावरण कमालीचं तापलंय। एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी रान उठवलंय। बीजेपी वाले शर्म करो। ये पहले ही कह रहे थे कि कॉन्स्टिट्यूशन को हम चेंज करेंगे, ये इसके खिलाफ है, अंबेडकर जी के खिलाफ है, उनकी विचारधारा के खिलाफ है। इनका पूरा का पूरा काम अंबेडकर जी ने जो किया और जो कॉन्स्टिट्यूशन है उसको खत्म करने का है। अमित शाह जी को हटा देना चाहिए, बर्खास्त कर देना चाहिए, और अगर नहीं करते ये तो सब बाबा साहब अम्बेडकर के लिए जो बोल रहे हैं ये सब नाटक। ये लोग संविधान विरोधी लोग हैं, नफरत फैलाने वाले लोग हैं। जिस विचारधारा को आप अंदर से नापसंद करते हैं, दिल की बात जुबान पे आई लेकिन माफी तो मांगनी पड़ेगी। तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत देखील विरोधकांनी याच मुद्द्यावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे। आंबेडकर 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 हे फॅशन नाही, आमच्या मनातला आवाज आहे, मनातला आवाज। जेव्हा अन्याय होतो, जेव्हा अत्याचार होतो, जेव्हा अनाचार होतो, तेव्हा फक्त एकच माणूस ऊर्जा देतो, एकच नारा ऊर्जा देतो, तो म्हणजे जय भीम। ती जी जुनी मेंटॅलिटी आहे, ती जुनी मेंटॅलिटी पुन्हा बाहेर पडलेली आहे। त्याच्यामुळे असं नाविन्य काही आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत थेट अमित शहांची हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे। आरएसएस आणि भाजपकडे त्यांनी ही मागणी केली असून याबरोबरच रामदास आठवले यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावं असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलंय। भारतीय जनता पक्ष हा अमित शहांवरती काय कारवाई करणार आहे का? आणि नाही तर मी तर स्पष्ट म्हणतो की भाजपचं ढोंग आता उघड पडलेले। रामदास आठवले काय करतायत? रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? विरोधक अमित शहांच्या विरोधात आक्रमक झाल्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीच त्यांच्या बचावासाठी आता पुढे सरसावले आहेत। पंतप्रधानांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे। काँग्रेस आणि त्यांच्या भ्रष्ट व्यवस्थेला असं वाटत असेल की त्यांच्या या दुष्ट अपप्रचारामागे गेल्या अनेक वर्षांपासून ते करत असलेले गैरप्रकार लपवू शकतात। विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यासारखे प्रकार, तर हीच त्यांची मोठी चूक ठरेल। भारताच्या नागरिकांनी वेळोवेळी हे पाहिलंय की कसं एका कुटुंबाच्या ताब्यात असलेल्या एका पक्षानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा पुसून टाकण्यासाठी आणि अनुसूचित जाती जमातींचा अवमान करण्यासाठी शक्य त्या सर्व कुटील गोष्टी केल्या। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।